तू कितीला रे? 9वी. 10वीची परीक्षा दिली का गेला? आता 10वीला जाईन का? बल्बावर 7W लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ काय रे? करेक्ट, वॅट. आणि वॅट इज ए मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याचं असं आहे, बल्बमध्ये तार वापरतात, ती तार कशाची आहे? टंगस्टनची. आणि त्याच्यावर 7W लिहिलेलं असतंय. याचा अर्थ असा आहे, त्या तारेची विद्युत वाहून नेण्याची कॅपॅसिटी 7 वॅट आहे. जर व्होल्टेज जास्त झालं तर तार तुटते. याला इन मराठी बल्ब उडाला म्हणतात. बल्ब राहतो होल्डरमध्येच, पण बल्ब, तो शब्द चुकीचा आहे. बल्ब जळाला. आता बल्ब कॅपॅसिटी आहे, त्याचं वेट आहे. 9वीला तू शिमीला होता का? आता शिमीला होता का? हां, चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Correct. How many rules? त्यानं सांगितलं तुला. तू कितीला आहे? 11वी. Science. You have seen flower? Yes. How many part of flowers? 5? Wrong. 4. मेल फिमेल नाही, मी सांगू नावं भारताचे. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. अँड देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग तूच सांग 11वीला. ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड रॉंग. इट इज कॉल्ड न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. यू हॅव केमिस्ट्री, you have physics. Yes, energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. No, it is called energy law of conservation.